बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या गॅस रिफिलिंग अड्ड्यावर छापा. मिरज शहर पोलिसांची कारवाई. एक रिक्षा आणि 6 गॅस सिलेंडर टाकी जप्त. मिरज शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अवैधरित्या गॅस रिफिलिंग अड्डे सुरू असून त्यावर कोणतीही कारवाई होताना दिसून येत नाही. भरवस्तीमध्ये गॅस रिफिलिंग अड्डे सुरू असून काल दिंडीवेस मालगाव रोडवरील मनेर स्क्रॅप दुकानासमोर असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीरपणे गॅस रिफिलिंग सुरू होते. त्या गॅस रिफिलिंग अड्ड्यावर काल मिरज शहर पोलिसांनी छापा टाकून एक ऑटो रिक्षा, 6 गॅस सिलेंडर टाकी, इलेक्ट्रिक मोटार, इलेक्ट्रिक वजन काटा, रेग्युलेटर, नोझल असे 1,36,950 रुपयाचे साहित्य मिरज पोलिसांनी जप्त केले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. त्यामध्ये दिनेश अशोक टाकोडे वय वर्ष 34 राहणार पाटील गल्ली मिरज आणि संजय बाबासाहेब शेळके वय वर्ष 38 राहणार टाकळी रोड दुर्गामाता कॉलनी मिरज या दोघांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये मिरज तहसीलदार कार्यालयाकडील पुरवठा निरीक्षक हनुमंत पाटील, मिरज शहर पोलीस ठाणेकडील नितेश कदम, झाकीर हुसेन काजी, दत्तात्रय फडतरे, अजित अस्वले, दीपक परीट, प्रकाश कोल्हापुरे यांनी ही कारवाई केली आहे.